तुमचे सहकारी व इथं मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी बंधू भगिनींनो, आज मी इथं आपल्यासमोर दुग्ध प्रक्रिया व्यवसायावर आपल्याला दोन शब्द सांगू इच्छितो। मला कल्पना आहे ऑलरेडी 5:30 वाजलेले आहेत आणि अजून 2 वक्ते बाकी आहेत, तर मी आटोपशीर घेण्याचा प्रयत्न करेल, पण माझा नंबर मी आपल्याला देणार आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण समजा या व्यवसाय करण्यासाठी आली तर आम्ही आपल्या सेवेस तत्पर राहू। तर दुग्ध प्रक्रिया व्यवसाय समजा आपल्याला करायचा असेल, जर आपण नॉर्मल जर डेअरीचा बिझनेस कोणाला करायचा असेल तर त्याच्यात 3 टप्पे पडतात: संकलन, प्रक्रिया आणि विक्री। आणि ह्या 3 महत्त्वाच्या पायऱ्या जर एखाद्या व्यवसायाने जर व्यवस्थित पाळल्या तर तो निश्चितच आपला दुधाचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतो। जर तुम्ही कोऑपरेटिव्ह सहकारी तत्वावर जर तुम्ही दुग्ध व्यवसाय करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असा जो क्रम असतो त्याच पद्धतीने आपण विलेज कोऑपरेटिव्ह सोसायटी, नंतर तालुक्याला चिलिंग सेंटर आणि मग जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्था, अशा पद्धतीने आपण सहकारी तत्वावर देखील हा व्यवसाय करू शकतो। आणि जेव्हा आपण दुधाचं संकलन करतो, म्हणजे दूध जेव्हा आपण गोळा करतो त्यावेळेला आपण 2 पद्धतीचा वापर प्रामुख्याने केले जातो। एक असते कॅन पद्धत, दुसरी असते टँकर पद्धत। जर तुम्ही छोट्या प्रमाणावर जर दुधाचा व्यवसाय करत असणार तर तुम्हाला निश्चितच कॅन पद्धतीचा अवलंब करावा लागतो। आणि जर तुमचं दुधाचं उत्पादन जास्त असेल किंवा तुमचा जर मोठा डेअरी संयंत्र, मोठा डेअरी प्लांट असेल तर मग तुम्हाला दुसऱ्या लोकांकडून किंवा दुसऱ्या संयंत्रांकडून तुम्हाला दूध उपलब्ध करून घ्यावं लागतं। अशा वेळेला तुम्हाला टँकरची पद्धत वापरावी लागते। दूध जेव्हा आपण विकत घेत असतो त्यावेळेला आपण दुधाचं वजन किंवा आकारमान लिटरमध्ये किंवा किलोमध्ये आपण दूध घेत असतो। त्याच पद्धतीने दुधाची किंमत ठरवत असताना आपण त्याच्यात असणारे फॅट आणि डिग्री, जे आपण त्याला म्हणतो इतर घनपदार्थ, ह्या 2 गोष्टी आपण त्याची विचारणा केल्याशिवाय आपण दूध विकत घेत नाही। बाकीच्या कुठल्याच गोष्टींचा आपण विचार करत नाही। दुधाची डिग्री लावतो, दुधाचे फॅट काढतो आणि त्या अनुषंगाने मग आपण सहकारी तत्वावर तुम्ही दूध विक्री करा किंवा डायरेक्ट तुम्ही जरी दूध घेत असणार तरी तुम्हाला ह्याच पद्धतीने करावं लागतं। नंतर त्या दुधाचा वापर कुठल्या कामासाठी केला जाणार आहे, जसं तुम्ही जर काही जे डेअरीचे मोठे मोठे ब्रँड आहेत ते फक्त गाईचंच दूध वापरतात किंवा आजकाल शेळीचं दूध किंवा बकरीचं दूध हे सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर चीज किंवा इतर आयुर्वेदिक पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येऊ लागलं, तर त्या अनुषंगाने जसं दिल्लीत झालं होतं डेंग्यूसाठी बकरीच्या दुधाचा खूप जास्त उपयोग झाला होता आणि 2000 लिटरपर्यंत ते दूध विक्रीला गेलं होतं। तर त्या पद्धतीने समजा दुधाची उपयुक्तता असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही दुधाचा किंमत ठरवू शकतात। तसेच दूध किती स्वच्छ आहे, असं म्हटलं जातं की भारतात आपण जे दूध उत्पादित करतो त्याच्यात जे आपण म्हणतो ना स्वच्छ दूध उत्पादन, ते तेवढ्या काळजीने केलं जात नाही। कारण आपल्याकडे जे दूध उत्पादन होतं ते साधारण 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, खूप झालं तर 5 लिटर, कारण छोटे छोटे जे आपले दूध उत्पादक आहेत ते दूध उत्पादन करत असतात आणि अशा वेळेला त्या दुधाची स्वच्छता तेवढ्या चांगल्या पद्धतीने राखली जात नाही। आणि आपण दूध जे उत्पादित करतो त्याला किती खर्च येतो, तर ह्या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने दुधाची किंमत ठरत असते आणि त्याच पद्धतीने तुम्ही दूध विकत घेऊ शकतात। दूध संकलन ज्या करतो त्याच्या पद्धती आहेत। एक वैयक्तिक पद्धत म्हणजे जे नॉर्मली जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ते स्वतः जाऊन दूध आणतात आणि विकत घेत असतात, किंवा आपण देखील घरी वरवा लावलेला असतो आणि मग तो दूधवाला आहे तो आपल्याला दूध देतो आणि चालला जातो। दुसरी पद्धत असते सहकारी, जे कोऑपरेटिव्ह सोसायटीत म्हटलं तुम्हाला मी, ती एक पद्धत असते। आणि तिसरी असते मिडलमॅन, दलालामार्फत, म्हणजे कुणीतरी एक मध्यस्थ असतो, तो आपल्याकडनं दूध घेतो आणि तो एका व्यावसायिकाला तो दूध विकतो आणि त्याच्यातला नफा तो स्वतः घेत असतो। तर आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कुठल्या पद्धतीने दुधाचा व्यवसाय करायचा आहे, ते आपलं प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी जास्त भाष्य करणं योग्य राहणार नाही। दूध जेव्हा आपण संकलन करतो तर बहुतांशी असं तुम्ही बघितलं असेल, दूधवाला आपल्याला दूध देतो, दूध आपण न तापवता जर तसंच ठेवलं तर दूध फाटतं। तर ते फाटण्यामागचं मुख्य कारण असतं दुधात असणारे निळ्या प्रकारचे जीवाणू। तर त्याकरता जर तुम्हाला दुधाची परत जर जास्तीत जास्त काळापर्यंत टिकवायची असेल तर तुम्हाला दुधाचं शीतकरण करणं अतिशय गरजेचं आहे। आणि ह्या दुधाला थंड करण्यासाठीच्या वेगळ्या पद्धती आहेत, जसं पारंपरिक पद्धत जी आपण नॉर्मली घरात घेतो किंवा भांडं घेतलं आणि त्याला एक तर थंड पाण्याच्या ह्याच्यात आपण ठेवून देत असतो, नंतर नळकांडे घालून दूध थंड करणे असतं, जी कॅन असते कॅनच थंड पाण्यात डुबवणे, म्हणजे जेणेकरून त्याच्यात पाणी जाणार नाही पण कॅन त्यात कॅनचा बहुतांश भाग हा पाण्याच्या खाली राहील। तसेच सरफेस कूलर आजकाल विकत भेटायला लागले, ज्यात तुम्ही एका साईडने दूध टाकतात आणि दुसऱ्या साईडने दूध थंड होऊन बाहेर येत असतंच। त्या पद्धतीने प्लेट कूलर व जॅकेटेड टँक देखील उपलब्ध असतात, त्यांचे तुम्हाला मी फोटो दाखवणार आहे।
जसं हा बल्क मिल्क कूलर आहे, मध्यंतरी शासनाने योजना सुद्धा काढल्या होत्या आणि जर गाव पातळीवर किंवा एखादा बचत गट जर तुम्ही स्थापन केला तर त्या अनुषंगाने ज्यांचं 200 लिटर किंवा 100 लिटरच्या आसपास दुधाचं संकलन असेल त्यांना शासनामार्फत हे चिलर उपलब्ध केले जात होते. सद्यस्थितीत ती स्कीम चालू आहे किंवा तिची मला कल्पना नाही, पण याच्या अगोदर ही स्कीम ऑलरेडी राबवली गेलेली आहे. त्या बल्क कूलरमुळे तुम्ही दुधाला जास्तीत जास्त काळापर्यंत तुम्ही थंड करून ठेवू शकतात. हे मिल्क स्टोरेज टँक हे ज्यांची 5000 लिटर किंवा त्याच्यापेक्षा जास्तची कॅपॅसिटी असेल दुग्ध व्यवसाय करायची त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे मिल्क स्टोरेज टँक असतात. जेव्हा तुम्ही चिलरमधून दूध काढतात ते ह्या स्टोरेज टँकमध्ये साठवले जाऊ शकतं आणि असं दूध तुम्ही सकाळ संध्याकाळ लगेच प्रोसेस करू शकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही दूध एकत्र करतात, स्टोरेज टँकमध्ये त्याला ठेवतात. साधारण 7 डिग्रीच्या खाली त्याचं तापमान जर ठेवलं तर दूध जास्त काळापर्यंत चांगलं राहू शकतं. हे दूध जेव्हा आपण पिशवी मार्फत विकतो, पिशवीमध्ये त्याला टाकून जेव्हा विकतो तर त्याला आपण पाश्चरायझेशन किंवा पाश्चरीकरण करूनच ते दूध विकत असतो. तर पाश्चरीकरण म्हणजे दुधात असणारा प्रत्येक कण आपण हा साधारण 63°C पर्यंत तापवत असतो किंवा दुसरी जी एक पद्धत असते ज्याच्यात तत्काळ आपल्याला भेटतो तर त्याच्यात 72°C पर्यंत दुधाला तापवलं जातं. साधारण 15 सेकंदापर्यंत दुधाला तापवलं जातं आणि ते दूध लगेचच 5 डिग्रीपेक्षा खाली तापमानावर थंड केलं जातं आणि हे दूध पिशवीतलं दूध आपण घरी आणतो आणि त्याला आपण पुन्हा उकळतो. ते केल्यामुळे काय होतं, दुधामध्ये जे असणारे जीवनसत्व आहेत, विटॅमिन्स आहेत किंवा अजून इतर जे अतिशय उपयुक्त असे न्यूट्रिएंट्स आहेत ते त्याच्यामुळे नाश पावले जातात. जेव्हा ही पद्धती आचरणात आणल्या गेली त्याच्या मागचं कारण तेच होतं की दुधात असणारे जास्तीत जास्त घटक आपल्याला उपलब्ध व्हावेत. दुधाला उकळल्यामुळे त्याच्यातले बहुतांशी घटक हे नष्ट पावले जातात जे उच्च तापमानावर नाश पावतात. म्हणून साधारणतः पाश्चरायझेशन केलेलं दूध, पाश्चरीकृत दूध, पिशवीतलं दूध हे तुम्ही असं जरी पिलं तरी त्याच्याने कुठलाच आपल्याला त्रास होत नाही. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यावी की जे पिशवीतलं दूध तुम्ही घेतात त्या कंपनीची विश्वासार्हता मात्र तुम्हाला स्वतःलाच तपासून बघावी लागेल. तर समजा तुम्ही दुधाला पाश्चरीकरण केलं तर दुधाची टिकवण क्षमता वाढते, दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो आणि उत्तम प्रतीचं दुधाचं उत्पादन होत असतं. हा पाश्चरायझेशनचा प्लांट आहे. साधारण याची 300 लिटर पर आवर कॅपॅसिटीचा हा प्लांट आहे. साधारण 50 लिटर पर आवर पासूनचे प्लांट बाजारात उपलब्ध आहेत. जर एखाद्याला छोटासा व्यवसाय करायचा असेल तर तो छोटा 50 लिटर पर आवर म्हणजे एका तासात 50 लिटर दूध तुम्ही प्रोसेस करू शकतात. तर अशा प्रकारचे संयंत्र बाजारात उपलब्ध आहेत. निरनिराळ्या कंपन्या असे संयंत्र बनवतात. ते जर आपण घेतलं आणि साधारण आपल्याकडे 300 ते 500 लिटरचं दूध असेल तर 50 लिटरचा प्लांट हा आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हे ॲक्च्युली आमचं जे दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय आहे, 2 दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयात आहेत. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत एक वरुड पुसद येथे आहे आणि दुसरं उदगीर येथे आहे. दोन्ही ठिकाणी आमचे स्वतःचे छोटे छोटे संयंत्र आहेत कारण आमच्याकडे आम्ही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतो. जी मोठी ट्रेनिंग असते त्या देण्यासाठी आम्ही त्यांना मोठ्या मोठ्या डेअरीमध्ये पाठवत असतो. पण कॉलेज स्तरावरची जी ट्रेनिंग आहे त्यासाठी आम्ही अशा पद्धतीचं आमचं स्वतःचं दुग्ध संयंत्र आहे आणि तिथं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतो. तिथल्या ह्या प्लांटचं हे फोटोग्राफ्स आहेत. हे होमोजिनायझर आपण बघितलं असेल जे टोन मिल्क किंवा डबल टोन मिल्क जे असतं त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण अतिशय कमी असतं. 1.5% ते 3% त्याच्या दुधाचं फॅटचं प्रमाण असतं आणि तरी ते दूध आपल्याला घट्ट वाटतं. तर ते घट्ट वागण्यामागचं खरं कारण म्हणजे होमोजिनायझेशन. तर होमोजिनायझर काय करतं की दुधात असणारे जे फॅट आहे स्निग्धांश त्यांचे बारीक बारीक तुकडे करतं आणि त्याच्यामुळे दूध आपल्याला घट्ट वाटतं. म्हणजे त्याच्यात फॅटचं प्रमाण कमी असून देखील ते दूध आपल्याला घट्ट वाटतं. तर सहसा जर तुम्ही डेअरी प्लांट जर चालू करत असाल तर होमोजिनायझर घेतलं तर त्याचा देखील आपल्याला फायदा होऊ शकतो. हे जे पाश्चरीकरण संयंत्र आहे त्याचा हा टॉप व्ह्यू आहे. ही पाश्चरायझेशन प्रक्रिया कशा पद्धतीने चालते हे आता आपल्याकडे वेळेअभावी मी आपल्याला सांगू शकत नाही, पण जेव्हा कधी आपल्याला योग येतील तेव्हा याच्यावर मला बोलायला निश्चितच आवडेल. कुठलाही डेअरी प्लांट टाकत असताना जर तुमच्याकडे जड पाणी असेल तर मग तो संयंत्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही. अशा वेळेला तुम्हाला स्वतःचं वॉटर सॉफ्टनिंग प्लांट आणि स्वतःचं बॉयलर युनिट असावं लागतं जेणेकरून दुधाला गरम करण्याचं काम व त्याच्यासाठी जी उष्णता लागते ते तयार करण्यासाठी जे पाणी लागतं ते तुम्हाला स्वतः उपलब्ध करावं लागतं. त्या अनुषंगाने वॉटर सॉफ्टनिंग प्लांट आणि बॉयलर प्लांट हे असणं अतिशय गरजेचं आहे. एअर कंप्रेसर, जनरेटर आणि इलेक्ट्रिकल पॅनल आपल्याकडे बऱ्यापैकी लोड शेडिंग होत असते. अशा वेळेला तुम्हाला स्वतःचं एक जनरेटर असणं गरजेचं आहे जर आपल्याला त्या पद्धतीने व्यवसाय करायचा असेल तर. आणि दुग्ध संयंत्रात असणारे बहुतांशी वाल हे
हवेच्या दाबानुसार काम करत असतात, त्यामुळे तुम्हाला एअर कंप्रेसर देखील घेणं गरजेचं असतं. पण जेवढी आपण कपॅसिटीचा प्लांट आपण विकत घेणार आहोत त्या अनुषंगाने त्याच क्षमतेच्या आधारावर निरनिराळे संयंत्र उपलब्ध बाजारात आहेत. जेव्हा तुमच्याकडे म्हशीचं दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असतं, अशा वेळेला त्या दुधाला तुम्ही समजा प्रमाणीकरण केलं, म्हणजे स्टँडर्डाइज पाश्चराइज मिल्क बनवलं किंवा डबल टोन मिल्क बनवलं किंवा टोन मिल्क बनवलं, सुगंधित बनवलं, तेव्हा तुम्ही त्या दुधातून काही फॅट काढून घेत असतात. तर त्यामुळे आपण ते जे आपल्याकडे एक्सेस फॅट आलेला आहे त्याचा वापर आपण घी बनवण्यासाठी करू शकतो. हे मिल्क पाउचिंग युनिट आहे, ज्याच्यात तुम्ही दुधाचं पॅकेजिंग करू शकतात. निर्णय पदार्थ कशा पद्धतीने तयार करायचे, कारण ॲक्च्युली हा जो कार्यक्रम आहे हा शेतकऱ्यांसाठी आपण इथं घेत आहोत. तर मोठे मोठे वेस्टर्न प्रॉडक्ट किंवा पाश्चिमात्य पदार्थ आपण बनवणं शक्य नाही, पण जे आपले ट्रॅडिशनल प्रॉडक्ट आहेत म्हणजे भारतीय पदार्थ ते कुटीर स्तरावर उपलब्ध केले जाऊ शकते. जसं तुमचा खोवा असतो आणि खोव्यापासून बनवणारा जसं पेढा आहे, बर्फी आहे, कलाकंद आहे, त्याच्यापासून गुलाबजामुन आहेत, हे पदार्थ आपण कुटीर स्तरावर तयार करू शकतो. त्याच पद्धतीने आपण पनीर देखील घरच्या घरी तयार करू शकतो, छन्ना आपण घरच्या घरी तयार करू शकतो, त्याच्यापासून आपण रसगुल्ला बनवू शकतो. तर येणाऱ्या ज्या स्लाइड्स आहेत ते हे पदार्थ कशा पद्धतीने बनवले जाऊ शकतात त्याची माहिती इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही पनीर बनवण्याची पद्धत आहे. साधारण तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं दूध घेऊ शकता, त्याला तापवून घ्या साधारण 80 ते 90 अंश सेल्सिअस पर्यंत. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला 80 अंश ज्याचं तापमान जे वळेल तेव्हा त्याच्यात आपण सायट्रिक आम्ल टाकत असतो, लिंबूसत्व किंवा अजून इतर कुठलाही आम्लधर्मी पदार्थ टाकून आपण दुधाला फाळू शकतो. त्याच्यानंतर अशा पद्धतीने दूध फाटेल आणि असं दूध फाटल्यानंतर त्याला 10 मिनिटांसाठी तसंच ठेवा व त्याच्यानंतर ते जे दूध आहे फाटलेलं दूध ते एका कापडातून गाळून घ्या, जेणेकरून तो जो साका आहे तो तुम्हाला कापडावर उपलब्ध होईल. अशा पद्धतीने तो तुम्हाला साका गोळा करायचा आहे आणि त्या साक्याला पनीर प्रेसमध्ये टाकून आपण प्रेस करू शकतो. समजा आपल्याकडे पनीर प्रेस नसेल तर आपण ह्या कापडावर फक्त एक पातेले ठेवायचं आहे आणि पातेलीमध्ये हळूहळू पाणी टाकायला सुरुवात करायची, जेणेकरून जसं जसं पातेलीत पाणी वाढत जाईल त्या पातेलीचं वजन वाढत जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही भार त्याच्यावर देऊन त्या पनीरमध्ये जे असणाऱ्या साक्यामधले असलेलं पाणी निघून जाऊ शकेल. तर हा पदार्थ तुम्ही घरगुती स्तरावर पण तयार करू शकतात आणि कुटीर स्तरावर विलेज म्हणजे गाव पातळीवर सुद्धा तुम्ही हा पदार्थ तयार करू शकतात. अशा पद्धतीने पनीर आपल्याला तयार होतं. हे पनीर तुम्ही थंड पाण्यात ठेवलं तर त्याला एक टणकपणा येतो, जेणेकरून त्याच्यापासून ज्या निरनिराळ्या आपण ज्या भाज्या बनवतो, पनीर मसाला वगैरे त्या तत्सम भाज्या ज्या बनवतो त्या बनवणं आपल्याला सोपं जातं. अशा पद्धतीने आपण त्या पनीरला योग्य प्रकारचे आकार देऊ शकतो. पेढा बनवण्याची रीती तर दिलेली आहे, आपल्यापैकी काही जणांना पेढा बनवता देखील येत असेल. जो खोवा आपल्याकडे आपण बाजारातून विकत घेतो किंवा समजा स्वतः आपण जर खोवा घेत असू तर अशा पद्धतीची जर समजा आपण प्रमाण घेतलं म्हणजे साधारण 500 ग्राम मावा, त्याच्यात 150 ते 175 ग्राम साखर, विलायचीचा भुगा, केसर, केसरी रंग, चावी आणि अशा पद्धतीचे जे तुम्हाला सुका मावा टाकायचा आहे तो तुम्ही टाकू शकतात. हे सर्व मिश्रण आपल्याला कढईमध्ये घेऊन तापवायचं आहे आणि हळूहळू त्याच्यात आपल्याला साखर टाकायची आहे. त्याच्यानंतर साधारण 10 मिनिटांनंतर ती साखर विरघळून जाते. त्याच्यानंतर त्याला थंड करून घ्या व थंड झाल्यानंतर ते पेढ्याचे तुम्ही आकार तुमच्या इच्छेनुसार त्याला तुम्ही आकार देऊ शकतात, इच्छेनुसार रंग टाकू शकतात, इच्छेनुसार तुम्ही त्याच्यात सुकामेवा टाकू शकतात आणि ते पेढे आपण मग एकदा ते सेट झाल्यानंतर तुम्ही त्याला 7 ते 8 दिवसापर्यंत तुम्ही त्याला ठेवून वापरू शकतात. अशा पद्धतीने केसरी पेढा तयार होऊ शकतो. कलाकंद बर्फी बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही खोवा बनवत असतात त्याचवेळी तुम्हाला त्याच्यात आम्लधर्मी पदार्थ टाकावे लागतात, लिंबूसत्व टाकावं लागतात, जेणेकरून बर्फीमध्ये एक जे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर येतं की नाही, एक मध्ये मध्ये दाणेदारपणा येतो तो त्याला प्राप्त होतो. त्याच पद्धतीने मग तुम्ही त्या खोव्यापासून बर्फी तयार करू शकतात. रसगुल्ला भरपूरशा आपण बंगाली स्वीट्सच्या दुकानात जातो तिथं आपल्याला रसगुल्ला, चमचम, रबडी किंवा अजून अंगुरमलाई अशा निळ्या प्रकारचे आपल्याला पदार्थ बघायला भेटतात. ते देखील आपण घरगुती स्तरावर तयार करू शकतो. सहसा गाईचं दूध वापरलं जातं ज्याच्यापासून तुम्ही चांगला छन्ना उपलब्ध करून घेतात आणि तो छन्ना वापरून तुम्ही साखरेच्या पाकात टाकून त्याला उकळतात आणि नंतर त्याला अजून दुसऱ्या साखरेच्या पाकात टाकल्यानंतर ते जे गोळे असतात त्यांचा आकार वाढतो आणि तेच मग आपण रसगुल्ला म्हणून नंतर बाजारातनं उपलब्ध करून घेत असतो. तर रसगुल्ला कसा बनवायचा त्याची रीत इथं दिलेली आहे. ऑलरेडी चिठ्ठी मला प्राप्त झाली असल्या कारणामुळे मी आता जास्त
खोलात जाऊ इच्छित नाही, पण माझा आपल्याला मी फोन नंबर देणार आहे आणि आम्ही वेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग देखील आम्ही महाविद्यालयात घेत असतो. तर तिथं आपण आणि अतिशय म्हणजे जर कुठली योजना असेल तर निशुल्क पद्धतीनेच त्या ट्रेनिंग घेतल्या जातात. पण समजा योजना नसेल तर अतिशय कमी किमतीमध्ये आम्ही एक दिवसीय कार्यशाळा घेत असतो. त्याची फी जास्तीत जास्त 100 रुपये असते. त्याच्यात नाश्ता, चहा, पाणी, सर्टिफिकेट आणि कशा पद्धतीने प्रॉडक्ट बनवायची त्याची पूर्ण माहिती देखील दिली जात असते. अशा पद्धतीने रसगुल्ला प्राप्त होऊ शकतो. त्याच पद्धतीने संदेश ही देखील बंगाली मिठाई ही देखील घरगुती स्तरावर बनवली जाऊ शकते. ती बनवण्याची रीत दिलेली आहे. त्याच्यासाठी लागणारी सामग्री आपल्या समोर आहे. ही पद्धत संदेश बनवण्याकरितासाठी जी दही आपला प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो आणि भरपूरदा आपण जेव्हा घरी दही बनवतो कधी त्याला पाणी सुटतं, कधी ते दही लवकर बनत नाही, कधी खूप जास्त आंबट होऊन जातं, कधी गोडच राहून जातं. अशा पद्धतीचा त्रास आपल्याला होत असतो. तर अशा वेळेला चांगलं दही कसं बनवायचं त्याची पद्धत आपल्यासमोर देण्यात आलेली आहे. ॲक्च्युली चांगलं दही बनवण्यासाठी चांगलं विरझन आपल्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे आणि चांगलं विरझन मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तर अशा वेळेला जे दही तुम्हाला वाटतं की हे चांगलं आहे त्याच्यातला काही भाग हा आपण विरझन म्हणून कायमसाठी काढून ठेवावा आणि तो नेहमी त्या पद्धतीने वापरायचा. साधारण दूध उकळल्यानंतर त्याला साधारण रूम टेम्परेचरवर म्हणजे ज्याच्यात आपण बोट घालू शकू अशा पद्धतीचं तापमानाला त्याच्यात आपण विरझन टाकू शकतो आणि साधारण 30 ते 35 ह्या तापमानावर आपल्याला दुधाला ठेवायचं असतं. विरझन टाकल्यानंतर सहसा आपण काय करतो, थंडीच्या पिरियडमध्ये आपण दूध बाहेरच ठेवून देतो. अशा वेळेला बाहेरचं तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस एवढं असतं आणि मग अशा वेळेला दुधाचं दही लवकर बनत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसात तीच कंडिशन 44 ते 45 तापमान होऊन जातं. अशा वेळेला दूध खट्ट होऊन जातं. तर त्याच्यामुळे दुधाचं तापमान 30 ते 37 अंश सेल्सिअस जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं दही उपलब्ध होऊ शकतं. हे चांगलं दही का बनत नाही त्याचं कारण देण्यात आलेलं आहे. चुलीचा जर वापर केला तर दही चांगलं बनत नाही. दूध गरम करताना न हलवल्यामुळे खालच्या भागाला दूध चिटकतं आणि मग ते जळतं, त्याच्यामुळे चांगलं बनत नाही. दुधाला व्यवस्थित तापवलं नाही तर चांगलं बनत नाही. विरझन दूध जास्त गरम किंवा थंड असताना टाकलं तरी दही बनत नाही. थंड जागेवर जर ठेवलं, जे आता तुम्हाला मी सांगितलं, अशा कारणामुळे चांगलं दही सहसा बनत नाही. जे तुम्हाला मी आता म्हटलं होतं की आम्ही ट्रेनिंग घेत असतो, जसं राष्ट्रीय कृषी विकास योजना आहेत किंवा आत्मा अंतर्गत ज्या निर्णय ट्रेनिंग आम्ही असतात तर त्याच्यात एक दिवसीय कार्यशाळा आम्ही घेत असतो. 3 दिवसाची कार्यशाळा, 5 दिवस, 7 दिवस आणि 10 दिवस अशा पद्धतीच्या कार्यशाळा आणि ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही दोन्ही महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत राबवत असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही इथलं जे विस्तार शिक्षण विभाग आहे त्यांच्याशी जरी आपण संपर्क केला आणि जर एक 20 ते 25 जणांचा जर ग्रुप जर तयार झाला तर त्या पद्धतीने ट्रेनिंग देणं आम्हाला सोयीचं राहील. पण जर आपल्यापैकी कोणाची जरी अशी इच्छा असेल की साहेब आम्हाला ह्या पद्धतीचं आम्हाला ज्ञान पाहिजे, तर तुम्ही कुठल्याही दिवशी दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर किंवा पुसद येथे आपण येऊ शकतात. तिथं आम्ही आपल्याला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू. या वेगवेगळ्या ट्रेनिंग्स आहेत. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर DS काळे सर हे आपल्याला देशी जाती या विषयावर 9822 मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. 9822 20 37 91. धन्यवाद.